प्रत्येक स्त्रीने स्वतःला नीटनेटके सुंदर कसे ठेवावे. आपल्या दिसण्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. आपला रंगाचा प्रश्न नाही आहे, आपण गोरे आहोत की सावळे आहोत, पण आपण स्वतःला कसे ठेवतो, स्वतःला कसे मेंटेन ठेवतो. आपलं वय वाढत असतं तरी आपण स्वतःला छान आणि नीटनेटके सुंदर ठेवणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी हेच माझं रुटीन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नंबर 1, मी सकाळी अंघोळ झाल्यानंतर चेहऱ्याला पहिल्यांदा मॉइश्चराईज लावते. मॉइश्चराईज कधी लावते, कधी ॲलोवेरा जेल लावते. तर ॲलोवेरा जेलचे पण खूप सारे फायदे आहेत चेहऱ्यासाठी. ॲलोवेरा जेलने चेहरा हायड्रेट असं राहतो आणि आपल्या स्किनला पण मॉइश्चराईज टिकून ठेवण्यासाठी ॲलोवेरा जेल मदत करते. तुम्ही असं काही नाही, मॉइश्चराईज पण लावू शकता, पण मी आत्ता ॲलोवेरा जेल लावलेला आहे. जसं आपलं वय वाढत असतं ना, तसं आपलं स्किन ही ड्राय होत असते. त्यामुळे शक्यतो ॲलोवेरा जेल लावा. त्यानंतर तुम्ही चेहऱ्याची मसाज करा, म्हणजेच रक्तविसरण होईल. त्यामुळे रोज ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चराईज सकाळी पहिल्यांदा चेहऱ्याला लावा. त्यानंतर जसं आपला चेहरा महत्त्वाचा आहे तसे आपले केस पण महत्त्वाचे आहेत. रोज सकाळी केस विंचरून घ्यावीत, तसेच रात्री झोपतानाही केस विंचरावेत. त्यामुळे काय होतं, केसांचे जे पोर्स असतात ना ते ॲक्टिव्ह राहतात आणि त्यामुळे नवीन केस येतात आणि केस गळणं पण थांबतं. झोपताना केस बांधायचे असतील आपल्याला तर तुम्ही आपला हलका असा रबर बांधून म्हणजे केस बांधा. जास्त पॅक टाईट केस करू नका, त्यामुळे हेअरफॉल होण्याची शक्यता असते. जसं हे महत्त्वाचं आहे, आपले केस, आपला चेहरा महत्त्वाचा आहे, तसंच आपलं आरोग्यासाठी पण तुम्ही ड्रायफ्रूट्स खाणं पण महत्त्वाचं आहे. ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही काजू, बदाम, खारीक, अक्रोड हे खाणं पण खूप आरोग्यासाठी चांगलं आहे. आपलं हिमोग्लोबिन वाढतं, आयरनचे प्रमाण मेंटेन राहतं, त्यामुळे स्किन पण छान होते. त्यामुळे आपलं आयरन, कॅल्शियम, विटॅमिन आपल्याला मिळतं आणि हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्यामुळे रोज सकाळी तुम्ही ड्रायफ्रूट्स नक्की खा. आणि मी हर्बल लाईफचं केलेलं आहे, त्यामुळे मला ह्या गोष्टी माहीत आहेत, त्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर करते. त्यानंतर म्हणजे ही बघा, मी साय घेतलेली आहे थोडी वाटीमध्ये. तर जसं आपलं आरोग्य, चेहरा, केस महत्त्वाचे आहेत, तसे आपले ओठ पण छान दिसणं महत्त्वाचं आहे. जर ओठ छान असतील तर आपोआपच चेहरा छान दिसतो, बरोबर ना. ओठ आपले मुलायम, गुलाबी असतील तर खरोखरच ॲक्टिव्ह वाटतं. त्यासाठी दुसरं केमिकल न वापरता त्यासाठी आपण थोडीशी ते दुधावरची मी साय घेतलेली आहे, तर ती ओठावर फिरून घ्यायचं. तर तुम्ही हे रात्री पण करू शकता किंवा दिवसा पण तुम्ही हे करू शकता. त्यामुळे आपले ओठ गुलाबी आणि छान असे मुलायम राहणार आहेत. फक्त 10 मिनटं असे करायचं आहे, तर हे नक्की करून पहा. बघा, ओठ खूप छान होतात. त्यानंतर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा हा फेस पॅक चेहऱ्याला नक्कीच लावून बघा. तर ह्या फेस पॅकमध्ये मी हळद घेतलेली आहे, दूध घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. तर मी हे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून हा फेस पॅक करत असते. पार्लरला जायची आपल्याला काही गरज नाही आणि 1 रुपया पण घालवायची गरज नाही. मी कधीच फेशियल आणि क्लीनअप चेहऱ्याला करत नाही आहे. आणि मी जर पार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा क्लीनअप केलं ना, तर माझ्या चेहऱ्यावर माझा चेहरा खराब होतो आणि असं इन्फेक्शन होतं. त्यामुळे मी हा घरच्या घरी फेस पॅक लावत असते आठवड्यातून किंवा 15 दिवसातून. आणि त्यामुळे पिंपल्स वगैरे आपल्या चेहऱ्यावर येत नाहीत आणि खूप चेहरा छान राहतो. त्यानंतर म्हणजे 15 मिनटं ठेवायचा आणि 15 मिनटानंतर चेहरा वॉश करायचा. तर खूप छान तुम्हाला रिझल्ट मी पुढे दाखवतेच. तुम्ही घरच्या घरी पण सुंदर दिसू शकता, स्मार्ट राहू शकता, असं काही नाही आहे. पार्लरलाच जावे आपण, 1 रुपया खर्च न करता पण छान आणि सुंदर दिसू शकतो पार्लरला न जाता. 24 तासातले आपल्याला फक्त 15 मिनटं द्यायचे आहेत, त्यामुळे आपण सुंदर आणि स्मार्ट दिसू शकतो. तर हे नक्कीच करा, काम करताना पण तुम्ही करू शकता. त्यानंतर पेडिक्युअर. तर इथे बघा, मी आता पेडिक्युअर करणार आहे आणि एक मागचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण मी शेअर केलेला आहे फक्त पेडिक्युअर कसं करायचं घरच्या घरी. तर इथे बघा, मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, खडे मीठ. त्यानंतर 10 मिनटं पाण्यामध्ये तसेच पाय ठेवायचे, त्यामुळे त्याची डेड स्किन असते ना ती वर येण्यास मदत होते, निघून जाण्यास. त्यानंतर शॅम्पू टाकून घ्यायचा पाण्यामध्ये आणि परत पाय पाण्यात ठेवायचे 10 मिनटं आणि नंतर
ब्रशच्या साहाय्याने घासून घ्यायचे, त्यामुळे आपली डेड स्किन असते पायावर झालेली ती निघून जाण्यास मदत होते. जसं आपल्यासाठी चेहरा महत्त्वाचा आहे तसेच हातपाय पण खूप महत्त्वाचे आहे. ते आपल्या सुंदरतेचा एक घटकच असतात. आपले हातपाय मुलायम पाहिजेत तर पेडिक्युअर मेडिक्युअर करणं खूप गरजेचं आहे. पार्लरला नसेल जायला येत तर पण घरच्या घरी जरी 15-20 दिवसांनी अशा पद्धतीने जरी केलं तरी आपली स्किन, आपले पाय, हात खूप छान दिसणार आहेत. त्यानंतर तुम्ही नेल कटरच्या साहाय्याने तुमची नखं ही छान अशी कट करून घ्या. हाताची पायाची जर नखं वाढली असेल ना तर बॅड इम्प्रेशन पडतं, त्यामुळे ती अशी आठवड्यातून कट करायची. त्यांच्याकडे काय खराब असं झालेलं असेल तर ते काढून घ्यायचं नेल कटरच्या साहाय्याने. आणि आपले हातपाय छान असतील ना तरी बघा छान असं फील होतं. आपल्या हाताकडे पाहून पण खूप छान असं वाटतं वॅक्स वगैरे केल्यानंतर हातापायांना. तर ही पण आपल्या सुंदरतेत एक म्हणजे भर टाकणाराच घटक आहे. तर माझं पायाचं पेडिक्युअर करून झालेलं आहे, तर मी आता हाताचं करते आणि जास्त खर्च पण होत नाही. सेम तशीच प्रोसेस आहे. मीठ वगैरे टाकून शॅम्पू टाकून 10 मिनटं ठेवायचं आणि ब्रशने हलक्या हाताने असं घासून घ्यायचं. माझ्या एका हातात मोबाईल आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही हात दाखवू शकले नाही आहे, पण मी हे पण दोन्ही हाताचं केलेलं आहे. सेम प्रोसेस पायाची केली तशीच हाताची केलेली आहे. त्यानंतर आपली नखांवर म्हणजे आपण पहिले लावलेलं नीलपेंट असेल ते थिनरने नीलपेंट वगैरे काढून घ्यायचं. तर इथे मी आता नीलपेंट काढून घेते पूर्ण. तर कापसाच्या साहाय्याने तुम्ही नीलपेंट काढू शकता. त्यानंतर बघा आता नीलपेंट काढलेला आहे मी थिनरने. आता मी नीलपेंट दोन्ही हाताला लावून घेते, त्यामुळे पण बघा किती छान असं वाटतं. दोन्ही हाताला नीलपेंट असेल तर, पायाला नीलपेंट असेल तर आपल्या सौंदर्यात अशी ना भर पडते आणि खूप छान वाटतं. बघा मी इथे लावलेलं आहे, तर इथे पायाला पण लावून घेते. त्यानंतर रात्री झोपण्याआधी चेहरा फेस वॉशने वॉश करून घ्या, म्हणजेच आपले स्किनवर दिवसभर आपण जो मेकअप केलेला असतो तो रिमूव्ह होतो. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स किंवा पिंपल्स येत नाहीत. तर मी इथे ममाअर्थचा फेस वॉश यूज करते. तुम्ही जो तुमचा यूज करत असाल त्याने चेहरा छान असा वॉश करा. नंतर तुम्ही मॉइश्चराईज लावा, त्यामुळे चेहरा छान राहतो. आणि त्यानंतर बघा इथे मी हीच आपली ॲलोवेरा जेल लावते आणि नंतर झोपी जाते. तर तुम्हाला माझ्या या टिप्स कशा वाटल्या? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.